मला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या हातात पाहू शकता पागला आहे, त्याला पागला बोलतात. आणि आज आपण पागायला जायचं आहे, आपल्या घराच्या जवळच जायचं आहे. हा पागल आहे, या साईडला रस्सी आहे. चला तर मग आपण पागायला जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण आपल्या घराच्या मागच्या साईडने सुरुवात करायची आहे. आता मी आमच्या वाडीच्या शेवटच्या साईडला जातो आणि तिकडून पागायला चालू करायचंय. बघूया काय मासे मिळत आहेत. आता पाणी तर चांगलं आहे, मासे मिळण्याचे चान्सेस आहेत. तर बघूया काय मिळतंय. तर आता आपण एकदम लोकेशनच्या जवळ आलोय. 2 मिनिटावरती आहे. तिथून आपल्याला पागला टाकायचा आहे. चला तर मग बंदरात जाऊया आणि पागायला सुरुवात करूया. रस्सी गुंडाळून घ्यायची हातात, त्यानंतर हा भाग आपल्याला हातातच पकडायचा आहे. नंतर असं गुंडाळायचं आहे परत एकदा. पाहू शकता तर हातात पकडायचं आहे. त्यानंतर ह्या पागल्याचे 3 भाग करायचे आहेत आपल्याला. असे हातात घ्यायचे आहेत. पहा, एक भाग आपल्याला या हातावरती चढवायचा आहे आणि दुसरा हात आपल्याला आतमध्ये टाकून या हातावरती घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पागल्याचे 3 भाग झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पागला फेकायचा आहे. असा जर्क घ्यायचा आहे, नंतर टाकायचं आहे. चला तर मग टाकायला जाऊयात. हे पहा, 7 ते 8 मासे भेटलेत. त्याच्यामध्ये आहेत, हे पहा, 12 मासे भेटलेत, एक बोईर भेटलाय. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला मासे तर भेटलेत. तर आता त्यांना आपण बाहेर काढूया. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बाहेर काढायचे असतात आणि कशा पद्धतीने त्यांना पकडायचं असतं. तर तुम्ही पहा, सगळे मासे आपले जाळ्याच्या खालच्या साईडला आलेले आहेत. तर आता आपण जाळा असा पसरवायचा आहे आणि सर्व मच्छी बाहेर काढायची आहे. हे पहा, आता सर्व मासे आतमध्ये पडलेत. आता आपण जाळा अंगत वरती उचलायचं आहे. सर्व मासे इथे बाहेर आलेत, हे पहा. तर आता आपण हे गावलेले मासे पिशवीत भरायचे आहेत. तुम्हाला दाखवतो या माशाला कसं पकडायचं. या माशाला पान बोलतात. तर ह्याला उचलताना असं तोंडाच्या साईडने उचलायचं आहे. वरचा आणि खालचा काटा लागला नाही पाहिजे. काटा लागला तर एकदम डेंजर असतो. आपण 2 ते 3 ठिकाणी पागला टाकलेला आहे. त्यातल्या एकाच ठिकाणी मासे गावलेत, पण 7 ते 8 मासे भेटले. आता आपण दुसऱ्या जागेवरती आलोय. तुम्हाला एकदा जागा दाखवतो पागायची. तर या इकडे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की जी दगड दिसते, त्या दगडाच्या साईडला आपल्याला जाळं टाकायचं आहे आणि बाहेरच्या साईडला अजून एक दगड आहे, त्या दगडाच्या साईडला टाकायचं आहे. चला तर मग आता तिथे पण टाकून येऊया. तुम्ही पाहू शकता जाळा आपण खाली टाकलेला आहे आणि आता आपल्या हातात फक्त रस्सी राहिले. ही रस्सी आहे, या रस्सीवरती आपल्याला समजतं मासे गावलेत की नाही. रस्सी ज्यावेळी व्हायब्रेट होते त्यावेळी आपल्याला समजतं की मासा उडतोय.
शकता आपण पागत आता आलोय मंदिराच्या पुढच्या साईडला. मंदिराच्या पुढच्या साईडला पण चांगला स्पॉट आहे एक, मासे गावाचे चान्सेस असतात. चल तर मग आपण तिथे जाऊया आणि बघूया. पावसाळा असल्यामुळे भरपूर जण येतात पागायला, त्यामुळे माशांचं प्रमाण जरा कमी झालंय. तरी आपले 7 ते 8 गावलेत. चल तर मग पुढे जाऊया स्पॉटवरती आणि तिथे बघूया काय मासे मिळतात. तर आता आपण आपल्या स्पॉटवरती आलोय. तुम्ही खालच्या साईडला पाहू शकता, त्या ज्या लाटा दिसत आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचंय पागायला आणि त्याच्या पुढे पण जायचंय. तर 2-3 ठिकाणी आपण पागला टाकायचं आहे आणि बघायचे आहे काय मासे मिळत आहेत. चला तर मग खाली जाऊया आणि बघूया काय भेटतंय. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तिथे आपल्याला जायचं आहे पण तिथे लाटा येत आहेत. तर जशा लाटा शांत होतील तसं आपल्याला तिथे जायचं आहे आणि पागला टाकायचं आहे. कारण लाटा आल्या की मासे इकडे तिकडे पळतात, त्यामुळे ज्यावेळी पाणी स्थिर होईल त्यावेळी आपल्याला जाऊन तिथे जाळं टाकायचं आहे. 7 ते 8 ठिकाणी पागला टाकलेला आहे, पण एकच पागल्यात आपल्याला मासे गावले. आता आपल्या लास्टची जागा उरली आहे पागला टाकायची. त्या ठिकाणी पागला टाकूया आणि बघूया काय मासे मिळतात. ती जागा ते बघा, त्या दगडाची तिथून आपल्याला पागला टाकायचा आहे. तर बघूया काय मासे मिळतात. तुम्ही लाटा बघू शकता किती जोरात येत आहे. तरी सुद्धा आपल्याला त्या दगडावरती जायचं आहे आणि जाळं टाकायचं आहे. चला तर मग जातो दगडावरती. तर तुम्ही पाहू शकता, आज आपण 10 ते 12 ठिकाणी पागला टाकलेला आहे. जवळजवळ 1 तासभर पागत होतो. तुम्हाला मासे दाखवतो किती गावलेत. तर ह्या पिशवीमध्ये आपण मासे ठेवलेले आहेत. तर पाहू शकता एकदम जिवंत मासे आहेत आज आपल्याला भेटले. तर यांना आता जाऊन आपल्याला कालवण बनवायचं आहे, फ्राय वगैरे करायची आहे. दुपारचे जवळजवळ 12 वाजत आलेत. तर पाहू शकता ताजे मासे आहेत एकदम. आणि व्ह्यू बघा, दाभोळ काडीच्या किनाऱ्यालाच आपण पाहतो. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.